गुरुपौर्णिमा गुरुप्रती आदर कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुंदर दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नमस्कार मंडळी, मी उमा माझ्या पेजवर तुमचं स्वागत करते. आजचा दिवस खूपच घाई गडबडीचा आणि आनंदाचाही होता, कारण आज गुरुपौर्णिमा. प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुंदर दिवस. आपल्याला गुरुने जे ज्ञान दिलं त्यामुळे ना आपण आयुष्य जगतोय, आणि हे सर्व आहे ते सर्व गुरुमुळेच आहे. आपल्याला प्रत्येक वेळी काही ना काही अनुभव येत जातात. काही गोष्टी आपण वेगळ्या अनुभवातून, वेगळ्या माणसातर्फे शिकत जातो, आणि हे सर्व आपले गुरुच आहेत. मग त्यांच्यातर्फे आज कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आणि मी मग घरातली साफसफाई आणि हळदीचं लेपन अशा प्रकारे माझी तयारी चालू होती. प्रत्येक सणवार, उत्सव आपल्याला काही ना काही गोष्टी शिकवतात, आणि यामागे ना काही शास्त्र आहे. आणि ह्या गोष्टी, परंपरा पाळण्यात हा वेगळाच आनंद आहे. तुम्हाला काय वाटतं? आणि ह्या रूढी परंपरा मागे ना खूप मोठं शास्त्र, खूप विज्ञान दडलेलं आहे. आणि एवढं विज्ञान आपल्याला समजण्या इतकं आपण मोठेही नाही. काही काही वेळेला असं होतं की ह्या काय गोष्टी दाखवायच्या गरज आहे का? घरातले तर काम आहेत, आम्ही करतो. पण प्रत्येकालाच वाचता लिहिता येते असं नाही. काही जणी ना, माझ्या आईसारख्या ज्या व्यक्ती आहेत, त्या फक्त मोबाईल बघतात, व्हिडिओ बघतात. मग त्यावेळेस ना त्यांना अशा काही गोष्टी, आपल्या शास्त्र किंवा नवीन जी पद्धती आहेत, आपल्याला जे मोबाईलमधून या काही काही नवीन गोष्टी शिकत जातो ना आपण, त्या गोष्टी त्यांना माहिती नाही, कळत नाही. मग हे का करायचं, कसं करायचं, असं आपल्या व्हिडिओमार्फत थोडीफार तरी त्यांना माहिती मिळेल. किंवा एखाद्याला आवड असते काय गोष्टी करायची, देवाची आवड असते, अध्यात्माची आवड असते, पण त्याची माहिती नसते कशा प्रकारे करावं किंवा कोणत्या वाटी करावं, काय आहे, कशासाठी करायचं. यासाठी ना असे व्हिडिओ खूप त्यांना उपयोगी पडतात. स्वामीची पूजा झाली, हळदीचं लेपन झालं, स्वामींनाही गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या, दर्शन घेतलं आणि कामाला सुरुवात झाली. गुरुपौर्णिमा नुसत्या स्वामीच आपले गुरु नाहीत, तर आपल्या रिअल लाईफमध्येही आपले शिक्षक, विद्यार्थ्यांचे शिक्षक यांनाही गुरुप्रती आदर हे शिकवलं पाहिजे. त्यासाठी ना मग हे गुलाबाचं फुलापासून मी एक छोटंसं गिफ्ट बनवलं. जे काय आपल्या घरात अवेलेबल वस्तू होत्या त्यापासूनच बनवलं आणि ते दिलं. छोटंसं आहे, पण त्यात खूप माया, प्रेम, आदर आहे. आणि त्यामुळे ना मुलांनाही खूप आनंद होतो. एक नाविन्य, नवीन दिवसाची सुरुवात छान होते. आणि मुलांनाही समजतं की आपण गुरूंना काहीतरी दिलं पाहिजे, ते आपल्यासाठी काय करतात, त्यांचं मत होई थोडंफार पद्धतीनं समजावण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि आमच्या कुटुंबातर्फे ही छोटीशी भेट आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न केलाय. आणि अशा प्रकारे हे गिफ्ट तरी तयार झालं. छोटं आहे पण खूप मौल्यवान आहे. तयार झालं आणि मग नंतर दुसऱ्या कामाला सुरुवात. कामाची सुरुवात मात्र गोळी खाऊन झाली, कारण एवढे धावपळ करून, एवढे कामाचा ताण होता, आणि एवढी सर्व कामं करून गोळी खाऊन का दुसऱ्या कामालाची सुरुवात करायची होती. प्रत्येक गृहिणीला माहीत असेल की थांबून चालत नाही. कामं तर चालूच राहणार आहेत. त्यासाठी ना आपल्याला स्ट्रॉंग राहणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी गोळी खाल्ली आणि थोडीफार जेवणाची तयारी केली. मग काय, आज उपवास होता. मग त्यासाठी ना मी शाबू बनवत आहे आणि पुढच्या कामाला सुरुवात करणार आहे. धन्यवाद.